हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी, विषय आहे मॅथ, पॅट पेपर फर्स्ट टर्म एक्झाम आहे, म्हणजे संकलित मूल्यमापन 1। 7वीचा पेपर आपण बघणार आहोत। विषय असणार आहे गणित आणि पॅटर्न आहे आपला पॅट पेपरचा पॅटर्न असणार आहे। त्यामुळे जे कोणी चॅनलवर नवीन आले असेल तर त्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या या चॅनलवर इतरही विषयाच्या अनेक एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे बेल आयकॉनला प्रेस करा आणि हाईप हे जे बटन आहे तर त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि हाईप देखील करा। चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आणि प्रश्न क्रमांक 2, 1 आणि 2 हे दोन्हीही प्रश्न तुम्हाला ओरलसाठी असतात आणि ती ओरल तुमची 10 गुणांची असते आणि प्रश्न क्रमांक 3 पासून तुम्हाला लेखी चाचणी असते। सो प्रश्न क्रमांक 3 या पद्धतीने आपण लेखीपासून घेणार आहोत व्हिडिओ। बघा, खालील उदाहरणे सोडवा। तर कोणताही पॅटचा पेपर असला तर तुम्हाला त्यामध्ये गणिताच्या काही क्रिया ह्या येतातच, त्याच्यामुळे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्या ज्या क्रिया आहेत तर ह्या सर्वांना आल्याच पाहिजे। त्यासाठी तुम्ही नक्की सराव देखील करायचा आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील उदाहरणे सोडवा। 6,35,239 ही संख्या तुम्हाला अंकात लिहायची आहे। तर बघा, या ठिकाणी लिहिलेली आहे 6,35,239, 3 आणि 9। यानंतर पुढील प्रश्न आहे, 3,52,916 या संख्येतील 2ची स्थानिक किंमत तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे। तर अतिशय सोपं आहे। बघा, 2 कुठे आहे तर 2 हा 5च्या पुढे आहे, तर 2च्या पुढे जितक्या संख्या आहे तितके शून्य आपल्याला द्यायचे आहे। मग त्या पद्धतीने उत्तर आपल्या येतं 2000। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 मधील क आहे 8,40,456 चे विस्तारित रूप लिहायचे आहे। अतिशय सोपं आहे, सेम त्याच पद्धतीने करायचे आहे। 8च्या पुढेच बघा संख्या किती आहे, 5 आहे, म्हटल्यावर आपल्याला 8च्या पुढे 5 शून्य द्यायचे आहे, म्हणजेच 8,00,000 अधिक 40,000 अधिक 400 अधिक 50 अधिक 6 या पद्धतीने आपल्याला विस्तारित रूप हे लिहायचं आहे। हे अतिशय सोपं आहे, त्याच्यामुळं सर्वांनी या प्रकारचे गणित हे हमखास सोडवायचे आहे आणि मार्क मिळवायचे आहे। पुढे आहे बघा, पुढील प्रश्न। अजूनही विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील। पुढील प्रश्न आहे बघा, शेतकऱ्याने एकाच विक्रेत्याकडून 6,32,669 आणि 2,15,140 ट्रॅक्टर खरेदी केले, तर शेतकऱ्याने विक्रेत्याला एकूण किती रक्कम दिली? या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर बेरीज करायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाक्यामध्ये जर प्रश्न आला तर आपल्याला कोणती क्रिया करायची आहे हे लवकर कळत नाही, तर कन्फ्यूज न होता व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे। मग आपल्याला ॲडिशन करायची आहे की सबट्रॅक्शन करायचं आहे की मल्टिप्लाय करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। आता बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला विक्रेत्याकडून 6,32,669 आणि 2,15,140 ट्रॅक्टर खरेदी केले आहे आणि आपल्याला विक्रेत्याला एकूण किती रक्कम द्यावी लागणार आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे। दोन्ही संख्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि त्यांची बेरीज करायची आहे। बघा, उत्तर येतं 8,47,809 या पद्धतीने आपलं उत्तर येईल। तर शेतकऱ्याने विक्रेत्याला एकूण 8,47,809 इतकी रक्कम दिली, असं व्यवस्थित लिहायचं आहे। फक्त सोडवायचं नाही आहे, उत्तर देखील व्यवस्थित हे लिहायचं आहे। हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता। यानंतर पुढे आहे बघा, गुणाकार करा। 2,623 गुणिले 206 या ठिकाणी डायरेक्ट उत्तर दिलं आहे। हवं तर तुम्ही व्यवस्थितरित्या सोडून डायरेक्ट उत्तर देखील काढू शकता, जसं की
बघा 2623 गुणिले 206 याचं उत्तर आहे 5,40,338. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे आलंच पाहिजे. आता बघा पुढचा प्रश्न डिव्हिजनचा आहे, म्हणजेच भागाकार करायचा आहे. 4,536 भागिले 18 या ठिकाणी उदाहरण सोडून दिलेलं आहे. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करा, नाहीतर नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. यानंतर बघा पुढे आहे, याचं उत्तर येतं 4,536चं 252, बाकी येते 0. पुढील प्रश्न आहे बघा. आता या ठिकाणी गुणाकार आणि भागाकार झालेला आहे. पुढचा प्रश्न, आकृतीतील कोण परस्परांचे कोटिकोण आहेत किंवा नाहीत ते सकारण तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. या ठिकाणी 2 आकृत्या दिसत आहे आपल्याला. एक आहे लघुकोन, दुसरा देखील लघुकोन आहे. तर हे दोन्हीही कोण परस्परांचे कोटिकोण आहेत की नाही हे आपल्याला स्पष्ट करायचे आहे. तर आपण उत्तर जाणून घेऊया. 2 कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असल्यास ते कोण एकमेकांचे कोटिकोण असतात, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर या ठिकाणी मापकोन ABC बरोबर 45 आणि मापकोन PQR बरोबर 35 दिलेला आहे. तर या ठिकाणी मापकोन ABC अधिक मापकोन PQR बरोबर 45 अधिक 35 बरोबर 80. म्हणून कोणाच्या मापांची बेरीज 90 येत नाही, म्हणून हे दोन्हीही आकृत्या ते कोटिकोण नाही आहेत. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. कोटिकोणाचे माप हे 90 असते आणि दोन्ही मापांची बेरीज जर 90 असली तरच ते कोटिकोण असतात, नाहीतर ते कोटिकोण नसतात. या प्रकारे आहे. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. चॅनलला अजूनही अनेक विद्यार्थी व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तुम्ही सबस्क्राईब केलं तर फायदा तुमचाच आहे, कारण की आपल्या चॅनलवर नवनवीन एज्युकेशनल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. परंतु केव्हा, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब, हाईप आणि बेल आयकॉन प्रेस कराल तेव्हाच. चला तर आता पुढील प्रश्न जाणून घेऊया. पुढील प्रश्न आहे, आकृतीमधील संलग्न कोणांची व रेषीय जोडीतील कोणांची प्रत्येकी एक जोडी लिहायची आहे. संलग्न कोणांची जोडी आहे बघा, कोण PMS व कोण SMR, आणि रेषीय कोणांची जोडी आहे कोण PMT व कोण TMR. तर या पद्धतीने आहे. आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि संलग्न कोण आणि रेषीय कोण यांची जोडींची नावे आपल्याला लिहायची आहे. हवं तर तुम्ही आकृती देखील काढून घेऊ शकता आणि उत्तर देखील लिहून घेऊ शकता. पुढील प्रश्न आहे, आकृतीवरून कोण M व कोण N यांचे माप काढायचे आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे. आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. मापकोन M व मापकोन N यांचे माप काढायचे आहे. आता या ठिकाणी मापकोन दिलेले आहे बघा. M बरोबर 87, त्याचाच विरुद्ध कोण आहे M आणि N बरोबर 180. हे रेषीय कोण आहे. 87 डिग्री अधिक मापकोन N बरोबर 180, मापकोन N बरोबर 180 वजा 87, म्हणून मापकोन N बरोबर 93. सो या पद्धतीने आपलं उत्तर हे येतं. हवं तर तुम्ही लिहून घ्या प्रश्नांची उत्तरं. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. असेच विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आणि इतरही विषयांचे व्हिडिओ, स्वाध्याय, प्रॅक्टिस सेट किंवा इतरही निबंध, सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढील प्रश्न आहे बघा, आकृतीत मापकोन MNR आणि मापकोन MNT हे परस्परांचे पूरक कोण आहे. तर एकची तुम्हाला किंमत काढायची आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे. आकृतीचे निरीक्षण करायचे आहे आणि आकृतीचे निरीक्षण करून आपण पुढील हे उदाहरण सोडवायचं आहे. मापकोन MNR अधिक मापकोन MNT बरोबर 180 का, कारण की ते पूरक कोण आहेत. मग मापकोन MNR ची किंमत x घेतली आहे, जी की आकृतीत दिलेली आहे बघा, आणि मापकोन MNT x वजा 20 दिलेली आहे. दिलेल्या किमती आपण मांडायच्या आहे आणि 180 बरोबर. तर
यानंतर x अधिक x वजा 20 म्हणजेच आपण यांचा गुणाकार केला आहे बरोबर 180. मग x हा 2x होतो बरोबर 180 अधिक 20. आता इथं अधिक 20 का घेतला आहे तर इकडे वजा 20 आहे म्हणून आपण बाजू इकडच्या बाजूला घेतल्यामुळे आपण ते अधिक 20 झाले आहे. यानंतर 2x बरोबर 200 आणि x आपण कॉमन घेतला बाजूला तर 200/2 बरोबर 1 ची किंमत आपल्याला इझिली मिळून जाते x बरोबर 100. या पद्धतीने आहे, अतिशय सोपं आहे. समजून घेऊन तुम्ही व्यवस्थित उदाहरण सोडवायचं आहे. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 5. उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे. त्यातील अ आहे 3.16 गुणिले 100 तर अतिशय सोपं आहे बघा. याचं उत्तर आहे 316. ब आहे 211 या संख्येचा दशांश रूप लिहायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे 0.18. यानंतर क 2.14/100 याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 तर उत्तर आहे 0.0214. या पद्धतीने प्रश्न क्रमांक 6 बघा सोडवा. बेरीज करायची आहे. 16p वर्ग वजा 9pq आणि 23p वर्ग अधिक 12pq. तर अतिशय सोपं आहे. या ठिकाणी p वर्ग आहे ती पहिली संख्या लिहून घेऊया. 16p वर्ग वजा 9pq अधिक 23p वर्ग अधिक 12pq. 16p वर्ग अधिक 23p वर्ग तर p वर्ग जे आहे त्या बाजू संख्या आपण पहिले बाजूला घेतल्या वजा 9pq आणि अधिक 12pq. यानंतर p वर्ग कॉमन आहे म्हणून आपण फक्त संख्यांची बेरीज करूया. 16 अधिक 23 बरोबर 39 म्हणून 39p वर्ग अधिक या ठिकाणी बघा 12 अधिक 9. आता या ठिकाणी वजा 9 आहे आणि अधिक 12 आहे त्यामुळे इथं चुका मात्र करायच्या नाही आहे बघा. वजा 9 आणि अधिक 12 आहे त्यामुळे 12 मधून आपल्याला वजा हे 9 करायचे आहे आणि उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे अधिक म्हणजेच अधिक 3pq. तर उत्तर आहे आपलं 39p वर्ग अधिक 3pq. या पद्धतीने सोडवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा बेरीज करा. 18m वर्ग वजा 26mn अधिक 6n वर्ग अधिक आणि 46m वर्ग अधिक 16mn वजा 9n चा वर्ग. सेम त्याच पद्धतीने करायचं आहे बघा आपल्याला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा 18m वर्ग वजा 26mn अधिक 6n वर्ग आहे ती संख्या आपण पहिली जशी आहे तशी लिहून घ्यायची आहे. यानंतर जसे मगाशी सांगितल्याप्रमाणे m वर्ग हे आपण बाजूला कॉमन काढून घ्यायचे आहे. 18m वर्ग अधिक 46m वर्ग अधिक या ठिकाणी साइन बघायचा आहे वजा 26 अधिक 16mn आणि अधिक n वर्ग म्हणजे 6n वर्ग वजा 9n वर्ग. सो प्रत्येक आपण ज्या संख्या दिलेल्या आहे त्यांनी डिवायडेशन करून घेतलेलं आहे. मग या ठिकाणी बघा 18 अधिक 46 बरोबर 64m वर्ग वजा साइन दिलेला आहे कारण की 16 पेक्षा 26 हे मोठे आहे. मग या ठिकाणी 26 मधून 16 गेले तर 10 राहतात म्हणून 10 वजा 10mn आणि 9 मधून 6 गेले तर 3 उरतात म्हणून या ठिकाणी उत्तर येतं 3n वर्ग. अतिशय सोपं आहे. सो उत्तर आपलं येतं 64m वर्ग वजा 10mn वजा 3n वर्ग. आपल्याला फक्त m वर्ग साईडला काढायचा आहे. त्यानंतर mn यांचा देखील एक कॉमन गट करायचा आहे आणि n वर्ग यांचा कॉमन गट करायचा आहे आणि इझिली आपल्याला उत्तर हे मिळून जातं. फक्त निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साईन हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा पुढील आहे पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करायची आहे. पहिली रास दिली आहे 18x वर्ग वजा 26xy अधिक 26y वर्ग. दुसरी राशी आहे वजा 14xy अधिक 22y वर्ग. मग या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे कंसामध्ये 16x वर्ग वजा 26xy अधिक 26y वर्ग वजा दिलेल्या दोन्ही राशी घ्यायच्या आहे आणि यांची वजाबाकी करायची आहे. यानंतर
18x वर्ग वजा 26xy अधिक 26y वर्ग अधिक 14xy वजा 22y वर्ग. या ठिकाणी 18xy वजा 26xy अधिक 14xy अधिक 26y वर्ग वजा 22y वर्ग बरोबर उत्तर येतं आपलं 18x वर्ग वजा 12xy अधिक 4y वर्ग. यानंतर पुढील पद्धत आहे भागाकार पद्धतीने 192 व 240चा मसावी काढायचा आहे. अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्यायचे आहे. आता या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचा आहे, परंतु तो आपल्याला भागाकार पद्धतीने काढायचा आहे. अतिशय सोपं आहे बघा. भागाकार पद्धतीने या ठिकाणी काढलेला आहे. हवं तर तुम्ही लिहून घ्या. आणि यांचा मसावी येतो बघा 48. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की तुम्हाला अनेक विविध प्रकारचे शैक्षणिक एज्युकेशनल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला मिळून जातील. बघा या ठिकाणी एक चित्र दिले आहे. या पहिल्या व्यक्तीला फेरी मारण्यासाठी 16 मिनिटे लागतात. दुसऱ्या व्यक्तीला एक फेरी मारण्यासाठी 12 मिनिटे लागतात. तिसऱ्या व्यक्तीला फेरी मारण्यासाठी 8 मिनिटे लागतात. आणि पुढे आहे मैदान. तर आम्ही तिघांनी एकाच वेळी या ठिकाणापासून सुरुवात केली तर आम्ही तिघेजण परत एकत्र या ठिकाणी किती मिनिटांनी भेटू, या पद्धतीने आहे. उत्तर आहे बघा 16, 12, 8 यांचा आपल्याला मग या ठिकाणी लसावी काढावा लागणार आहे. बघा हे उदाहरण दिसायला अतिशय अवघड वाटतं, परंतु ते अतिशय सोपं आहे. आपल्याला फक्त दिलेल्या संख्या घ्यायच्या आहे आणि या संख्येतून आपल्याला लसावी काढायचा आहे. तर 16चे अवयव आपल्याला या ठिकाणी पाडायचे आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 2चा घातांक 4. 12चे अवयव आहे 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 2चा घातांक 2चा वर्ग गुणिले 3चा 3. यानंतर 8 बघा 2 दुणे 4 4 दुणे 8 बरोबर 2चा घन. मग या ठिकाणी लसावी आहे 2चा 4 घातांक गुणिले 3 1 बरोबर 16 गुणिले 3 बरोबर 48. तर ते तिघे जण पुन्हा 48 मिनिटांनी या ठिकाणी एकत्र भेटतील. या पद्धतीने उदाहरण आहे. पुढील आहे बघा वजा 13चा घातांक 4 गुणिले वजा 13चा घातांक 7. अतिशय सोपं आहे. सूत्र दिलेलं आहे बघा. या सूत्रांचा वापर करायचा आहे. जसं सूत्र आहे बघा चा घातांक m गुणिले चा घातांक n बरोबर m अधिक n. बघा सोपं आहे. मग वजा 13चा घातांक 4 अधिक 7 यांची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे. मग वजा 13 4 अधिक 7 बरोबर 11. म्हणून उत्तर येतं आपलं वजा 13चा घातांक 11. पुढील प्रश्न आहे बघा 4/5 यांचा घातांक 16 भागिले 4/5 यांचा घातांक 9. या ठिकाणी सूत्र हे आहे चा घातांक m भागिले चा घातांक n बरोबर m वजा n. त्याच पद्धतीने आहे. मग घ्या 4/5 हे कॉमन आहे, कॉमन घेतलं मग 16 वजा 9 मग 16 वजा 9 उत्तर येतं 7. 4/5चा घातांक 7 आलं आपलं उत्तर. पुढचं आहे बघा 2चा घातांक 3 आणि कंस पूर्ण त्याचा वर्ग. तर आपल्याला या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे बघा